प्रभू श्रीराम तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येमध्ये भव्य दिव्य अशा राम मंदिरामध्ये विराजमान झाले। प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला, त्यालाही आता 3 महिने उलटून गेलेत आणि अशातच आता रामनवमीची चाहूल लागली। प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी, त्यामुळे या सोहळ्याला खास महत्त्वही प्राप्त झाले। पाहूयात रामनवमी सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये तयारी कशी सुरू आहे माझ्याच्या स्पेशल रिपोर्टमधून। रस्तोरस्ती रांगोळ्यांचा सडा, रंगीबेरंगी फुलांची सजावट, डोळे दिपवून टाकेल अशी रोषणाई, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेला आसमंत, तेवत असलेल्या लाखो पणत्यांच्या प्रकाशाने सजीवपणा पांघरलेला शरयू तीर, मनमोहक फुलांच्या सजावटीने सजून बसलेली राम मंदिराची प्रत्येक भिंत आणि रामनामात चिंब भिजलेली लाखो रामभक्तांची मांदियाळी। जानेवारी 2024 रोजी पुण्यपावन देवभूमीत अर्थात अयोध्या नगरीत हे असं चैतन्य संचारलं होतं। डोळ्यांचं पारणं फेडेल असा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जगभरातील लाखो भाविकांनी याची देही याची डोळा पाहिला। अशाच सोहळ्याची अनुभूती पुन्हा एकदा येणारे येत्या रामनवमीला 17 एप्रिल 2024 रोजी तब्बल 500 वर्षांच्या वनवासानंतर रामलला भव्य दिव्य अशा मंदिरात विसावले। त्यानंतर येणारी ही पहिलीच रामनवमी। खरं तर रामनवमी आपण दरवर्षी भक्तिभावाने साजरी करतो, मात्र यंदाची रामनवमी खास असणार आहे, कारण रामलला मंदिरात विराजमान झाल्यानंतर येणारी ही पहिलीच रामनवमी। त्यासाठी खास तयारीही करण्यात येते। प्रभू श्रीरामाच्या कपाळावर रामनवमीच्या अभिजित मुहूर्तावर सूर्याची किरण पडतील तेव्हा सुवर्ण वातावरणात प्रभू रामाचा राजतिलक होणार आहे। त्यासाठीची ट्रायलही करण्यात आली। 17 तारीख को रामनवमी है। उस दिन भगवान का प्राकट्य 12 बजे होने वाला है। उस समय सूर्य रोशनी का किरण भगवान के मस्तक पर आए, इसलिए वैज्ञानिक प्रयास कर रहे हैं। आज उसका टेस्टिंग हो गया और एक दृष्टि से आज सूर्य तिलक का एक मॉकअप ट्रायल पूर्ण हुआ है। प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच ही रामनवमी प्रचंड उत्साहात साजरी होतीये। म्हणूनच सात्विकतेचा हा महन्मंगल सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भारतासह जगभरातून रामभक्त अयोध्येत धावून येणार आहेत। अयोध्येत तब्बल 50 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी आहे। भाविकांच्या निवास भोजनासाठी खास सुविधा असणार आहे। भक्तांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी केली जाईल। परदेशी भाविकांना 14 दिवस क्वारंटाईन करणार आहेत। सुरक्षेसाठी पोलीस, लष्करी जवानांची पथकं तैनात असणार आहेत। शरयू नदीत 6 फायबर बोट तैनात करणार आहेत। एकूणच जगभरातील रामभक्तांसाठी यंदाची रामनवमी एक विलक्षण पर्वणी असणार आहे। मर्यादा, संस्कृती, परंपरा, सात्विकता, संयम आणि शौर्याचा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामाच्या जन्माचा अर्थात रामनवमीचा हा सोहळा अयोध्येत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होणार आहे। त्यामुळे प्रभू रामाच्या भक्तीच्या आनंद लहरींनी भवताल व्यापून जाणारे एवढं नक्की। सोमेश कोलगे, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।